नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देणार आहे की मोतीबिंदूच्या ज्या ॲडव्हान्स सर्जरीज आता उपलब्ध आहेत त्याच्याविषयी. फेकोइमल्सिफिकेशन ही जी सर्जरी आहे ती साधारणतः जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी त्याचं इन्व्हेन्शन झालं, पण गेल्या साधारण 30 वर्षामध्ये म्हणजे 1995 पासून ही भारतामध्ये उपलब्ध व्हायला लागली आणि गेल्या 15 ते 20 वर्षात ही बऱ्याच ठिकाणी उपलब्ध झाली. याच्यामध्येच आणखीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज होत गेल्या, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह फ्लुइडिक्स, IOP कंट्रोल्ड फेको हे सगळे झाले, ओझिल टेक्नॉलॉजी आली आणि त्याच्याबरोबरच आता ह्याच्यातलीच एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला आम्ही फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी किंवा रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी म्हणतो, ही सुद्धा आता उपलब्ध आहे. याच्यामध्ये मोतीबिंदूचे काही स्टेप्स जे आहेत शस्त्रक्रियेच्या, ज्याच्यामध्ये छोटंसं इन्सियन देणे, लेन्सच्या वरचा कॅप्सूल जे आहे ते परफेक्ट सर्क्युलर आपण ओपनिंग करणं आणि मोतीबिंदू जो आहे तो कट करून तो सॉफ्टन करणं, या गोष्टी रोबोटिक म्हणजे लेझरच्या सहाय्याने केल्या जातात आणि मग उरलेला जो मोतीबिंदू काढून त्याच्यामध्ये लेन्स बसवली जाते. तर रोबोटिक सर्जरीमध्ये जी मॅन्युअल फेकोइमल्सिफिकेशन सर्जरी आहे, जी ऑलरेडी खूप ॲडव्हान्स्ड आहे, त्याचीच ॲक्युरसी आणि त्याची रिप्रोड्युसिबिलिटी आणखी वाढते आणि त्यामुळे बऱ्याच पेशंटना याचा फायदा होतो आहे. तर अशा ह्या सगळ्या दोन्ही अद्ययावत यंत्रणा ज्या आहेत त्या आमच्या नंदादीप नेत्रालयामध्ये उपलब्ध आहेतच. जरूर तुम्ही याच्याविषयी विचारणा करू शकता. खाली नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही कॉल करून विचारू शकता. याचबरोबरीनं आता जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2026च्या जानेवारी महिन्यात एक आमची कॅटरॅक्टची ऑफरसुद्धा चालू आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 10% डिस्काउंट देत आहोत सर्जरीजवर. त्यामुळे तुम्हाला जर मोतीबिंदू असेल, अंधूक दिसत असेल, तर जरूर ह्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि आम्हाला कॉल करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. धन्यवाद.